पूर्ण विश्वात शांतता आहे, ना पृथ्वी, ना आकाश, ना जीवसृष्टी, फक्त शून्य. आणि त्या शून्यातून एक दिवस निर्मितीची सुरुवात होते. हिंदू पुराणांनुसार ही सुरुवात झाली ती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा या दिवशी. आणि हाच दिवस आपण आज गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. म्हणूनच अनेक ग्रंथांमध्ये सांगितलं जातं की हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केलेला दिवस. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. पौराणिक कथेनुसार सृष्टीच्या प्रारंभी भगवान विष्णूच्या नाभीतून एक कमळ प्रकट झालं आणि त्या कमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांना विश्वाची निर्मिती करण्याचं कार्य देण्यात आलं. त्यांनी सगळ्यात पहिले काळाची सुरुवात केली. ग्रह तारे निर्माण केले. पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी आणि जल या पंचमहाभूतांची रचना देखील केली. त्यानंतर वनस्पती, प्राणी आणि मानव अशी संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. असं सांगितलं जातं की या निर्मितीची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी झाली आणि म्हणूनच हा दिवस नव्या सृष्टीचा आणि नव्या वर्षाचा आरंभ मानला जातो. याच कारणामुळे हिंदू पंचांगात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. या दिवशी लोक घरासमोर गुढी उभारतात. गुढी म्हणजे उंच काठीवर बांधलेलं सुंदर कापड, त्यावर ठेवलेला कलश आणि कडुलिंबाचा डगळा. गुढीला विजय आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की जशी सृष्टीची सुरुवात या दिवशी झाली तशीच प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन ऊर्जा, नवीन संकल्प आणि नवीन यशाची सुरुवात व्हावी म्हणून गुढी उभारली जाते. पण गुढीपाडव्यामागे फक्त सृष्टीची कथा नाहीये बरं. इतिहास आणि पुराणांमध्ये आणखी काही महत्त्वाच्या घटना या दिवशी घडल्याचं सांगितलं जातं. आता काही कथांनुसार भगवान रामांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आल्यावर लोकांनी विजयाची गुढी घरी उभारली. तर काही ठिकाणी असं मानलं जातं की शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवून नवीन शके संवत्सर सुरू केलं. म्हणून हा दिवस विजय आणि नव्या युगाची सुरुवात दर्शवतो. यामागे आणखी एक सुंदर परंपरा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक कडुलिंब आणि गुळ खातात. कडुलिंब कडू असतो आणि गुळ गोड असतो. याचा अर्थ असा आहे की आयुष्यात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात, पण दोन्ही स्वीकारून पुढे जायचं असतं. ही परंपरा जीवनाचं तत्वज्ञान शिकवते आणि म्हणूनच गुढीपाडवा हा केवळ एक सण नाहीये, तो नवीन वर्षाची सुरुवात, सृष्टीच्या निर्मितीची आठवण आणि विजयाचं प्रतीक आहे. प्रत्येक वर्षी गुढी उभारताना आपण एक संदेश देतो की जसं ब्रह्मदेवांनी या दिवशी नव्या सृष्टीची सुरुवात केली तसंच आपणही आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन स्वप्न घेऊन पुढे जायचं. आणि म्हणूनच भारतीय परंपरेत एक सुंदर विचार सांगितला जातो. गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तर सृष्टीच्या नव्या प्रारंभाची आठवण आहे. ज्या दिवशी सृष्टीची सुरुवात झाली तोच दिवस आज आपण गुढी उभारून साजरा करतो. म्हणूनच गुढीपाडवा म्हणजे नव्या जीवनाचा आणि नव्या आशेचा पहिला दिवस. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. सोल स्पिरिच्युअलच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मनस्वी शुभेच्छा.